नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण। मी शीतल प्रवीण वैती तुम्हा सर्वांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर। तर आज ब्लॉग चालू केलेला आहे संध्याकाळच्या टायमाला। संध्याकाळ नाहीच आहे आता, तर रात्र झालेली आहे। रात्रीचं जेवणाचं काम चालू आहे, आता जेवण करायला घेतलेलं आहे मी। तर खूप दिवस आलेच नाही मी तुमच्या समोर, तर म्हटलं चला आज आपण काहीतरी दाखवूया म्हणजे गप्पाच मारायला आले मी खरं तर। पण चला आता आपण सुरुवात करूया। काय करते मी, गप्पा मारत मारत जेवण। तर आज कोबीची भाजी करणार आहे। कोबी किती छान आहे बघा, सुंदर आहे ना, मस्त छोटूस आहे। आता त्याची मी भाजी करणार आहे, पिवळी करणार आहे, येलो कलर, कारण की लाल भाजी आवडत नाही कोबीची म्हणून। आणि चपात्या किंवा सहसा भाकऱ्याच करेन, कारण की चपात्या खायला कंटाळतात आमच्याकडे गरम गरम भाकरी लागते, म्हणून आता चपात्या न करता बघूया आता दोन्हीपैकी ऑप्शन आहे, चपात्या किंवा भाकऱ्या। आणि हां, मी तुम्हाला ना आणखीन एक तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे, कारण की मला कमेंट आली होती की आम्हाला प्रॉपर भाकरी बघायची कशी करायची ती, म्हणजे कोळी लोकांच्या आगरी कोळी पद्धतीची आमची पाण्यावरची भाकरी कशी करतो आम्ही ती दाखवणार आहे मी पुन्हा एकदा। तर ती फार व्यवस्थित अगदी दाखवणार आहे, पण मी ती भाकरी फक्त तांदळाची न करता ती मी नाचणी, ज्वारी, बाजरी असं सगळं मिक्स करून ती भाकरी करणार आहे। त्याचं पीठ दळून आणणार पहिले मी, आणि मग त्याच्या भाकऱ्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नक्कीच मला पहिले ते आणायचं आहे दळून, 1-1 किलो। आता प्रमाण तुम्हाला मी सांगू कसं, मी 1 किलो ज्वारी घेणार, 1 किलो बाजरी घेणार, 1 किलो नाचणी घेणार, तर ती पण करणार आहे। पण बहुतेक मी तो व्लॉग हिंदीमध्ये करणार आहे, कारण की खूप जणांचं असतं की त्यांना मराठी आपली भाषा नाही कळत, पण खरं तर आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपली मराठी भाषा, म्हणून तरी पण मग मी एखादा ब्लॉग हिंदीमध्ये करणार आहे आणि मराठीमध्ये पण जमलं। पण आपल्या मराठी लोकांना हिंदी भाषा समजते, त्याच्यामुळे काही हरकत नाही, पण हिंदी लोकांना आपली मराठी भाषा सहसा एवढी काही समजत नाही, सो दॅट मग मी तो व्लॉग बहुतेक हिंदीमध्ये करणार आहे। तर बघूया, जमेल तसं करूया, आणि नक्की तुम्हाला मी त्या व्लॉग मार्फत पुन्हा एकदा भाकरी, पाण्यावरची भाकरी पण दाखवणार आहे आणि ह्याच्यावरची पिठावरची भाकरी पण दाखवणार आहे, कारण की हिमाचल साईडला आहे ना, केदारनाथ वगैरे किंवा उत्तराखंड, दुसरं राजस्थान साईडला तिथे अशा थापून भाकऱ्या करतात ना, पण मला काही तशा थापून भाकऱ्या करता येत नाही। थापून म्हणजे अशा पिठावर गोल 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 फिरून करतात ना, म्हणजे आपल्याकडे कुठले कोल्हापूर साईडचे वगैरे ते लोक असे भाकऱ्या करतात, पण मला नाही येत तशी भाकरी करता, मी लाटूनच करणार पिठावर। तशी भाकरी पण दाखवणार आहे आणि आपली पाण्यावरची कोळी, आगरी कोळी स्टाईलची भाकरी पण मी दाखवणार आहे। तर मग बघूया कधी आता मला तो व्हिडिओ शूट करायला भेटतोय, मग मी नक्कीच झाला माझा शूट व्हिडिओ का मी नक्की दाखवेन तुम्हाला। आता बोलता बोलता माझा कोबी पण कापून झाला बघा, आता पटापट त्याची बाकीची तयारी करते, कांदा वगैरे कापून घेते आणि परत बोलते तुमच्याशी। तर चला मंडळी, आता मी एकीकडे भाजी ठेवलेली आहे गॅसवर, हे बघा पसारा, बघा किती पसारा आहे बघा, भरपूर पसारा पडलेला आहे। आणि एकीकडे हे पण चाललंय, मला ब्लाऊज पण शिवायचं आहे एक माझं, हे बघा अजून व्हाईट कलरचा ब्लाऊज बाकी आहे शिवायचं। 3 ब्लाऊज होते, भरपूर दिवस मी तुमच्यासमोर यासाठीच आले नव्हते की मला ब्लाऊज शिवायचे होते, आणि प्लस एका कस्टमरचे ड्रेस होते 4, त्याला 2 ड्रेस मी दिले होते, आता 2 ड्रेस बाकी होते, ते ड्रेस पण मी कंप्लीट केले। तर 2 ड्रेस माझ्याकडे आहेत शिवलेले, तर ते मी तुम्हाला आता या व्लॉगमार्फत दाखवणार आहे। आणि ब्लाऊज पण होती, 3-4 ब्लाऊज होती, तर ती पण माझी शिवून झाले, फक्त आता एक व्हाईट कलरचं ब्लाऊज शिवायचं आहे ते आहे। आणि अजूनच आमच्या बिल्डिंगमध्ये सारिका राहते, तिचा ड्रेस आहे एक, तो पण शिवायचा आहे, तो अजून कटिंग नाही केलेला आहे, तो शिवल्यावर पण मी तुम्हाला दाखवेन। छान ऑरेंज कलरचा ड्रेस आहे। आणि आता जे 2 ड्रेस आहेत ना तुम्हाला मागे दिसत आहेत, हे बघा हे 2 ड्रेस आहेत, ते दाखवते आता मी तुम्हाला कसे शिवलेत ते। एक अम्ब्रेला असतात ना फुल घेरवाले, तसे शिवलेत, 50 इंचेसचे आहेत, खूप हाईटला खूप आहेत, कारण की आता फुल लॉंग ड्रेस घालतात, फॅशन आहे लॉंग ड्रेसची,
म्हणून तसे ड्रेस शिवलेले आहेत. तर त्या कस्टमरला तसे ड्रेस हवे होते. तर मी आता पटापट माझं जेवण पण आता मी करून घेतेच आहे. एकीकडे आता भाकऱ्या करते. भाकऱ्या झाल्या की मग मी ब्लाऊज शिवायला पुन्हा बसणार आहे. व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे, ते मला काही करून उद्यापर्यंत कंप्लीट करायचं आहे, कारण तिला द्यायचं आहे दुसऱ्या कस्टमरला. तर मी आता पटापट तुम्हाला हे 2 ड्रेस शिवले ते दाखवते आणि ब्लाऊज पण दाखवते. चला. हे बघा, असा ड्रेस आहे हा पूर्ण. त्याची इस्त्री नाही केलेली आहे मी, त्याला पूर्ण घेरवाला शिवलेला आहे. मस्त छान असा मोठा घेर झालेला आहे, पण हा प्लेट्सवाला आहे. आणि हा ड्रेस आहे ना, हा ड्रेस पूर्ण ह्याला मागे बेल्ट पण आहे. हा तो अनारकली टाईप शिवलेला आहे मी. हे बघा, म्हणजे हे कळ्या कटिंग केल्यात सगळ्या, तसा अनारकली टाईप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 16 कळ्या कापून तो ड्रेस शिवायला लागतो. तसा तो फुल ड्रेस आहे. असे हे 2 ड्रेस आहेत पूर्ण. इथे आमच्या गावातच राहते तिचे आहेत भक्ती म्हणून, तिचे आहेत हे दोन्ही ड्रेस. आणि ब्लाऊज पण शिवलेले आहेत. दाखवते बघा तुम्हाला. माझ्या घरात पसारा दाखवू का? सगळ्याबरोबर तुम्हाला पसारा पण दाखवते. बघा, पसारा पडलाय सगळा. आणि हे 4 टक्स ब्लाऊज शिवलेलं आहे मी. हे आमच्या कामिनताईंचंच आहे, तरी पण मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आपलं गळ्याचं शिवलेलं आहे. आणि हे दोन्ही साधे आहेत, पण हे आपले डबल कटोरीचे आहेत पीसेस. ह्याला पण गोलच गळा शिवलाय, साधीच साडी होती, त्याच्यामुळे त्याला दुसरं काही शिवलेलं नाही असा. आणि एक आहे, हे पण डबल कटोरीचं ब्लाऊज आहे. सिंपल, मागे पण सिंपल गळाच टाकलाय. बघू, माझा विचार चाललाय मी त्या ब्लाऊजला लेस लावायचा. तर बघूया आता लावायला भेटते का, जमलंच तर लावेन. आणि आता अजून एक व्हाईट ब्लाऊज शिवायचं आहे, ते शिवून झालं का झालं, सगळं कंप्लीट होईल. आणि मग आता एक ड्रेस राहील माझा शिवायचा, ऑरेंज कलरचा आहे. हे 2 ड्रेस कसे वाटले तुम्हाला कोणाला माझ्याकडे ड्रेस किंवा ब्लाऊज शिवायचे असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मार्फत तुम्हाला माझा मोबाईल नंबर मिळू शकेल. तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्हाला नक्की ब्लाऊज शिवून देईन. तुम्ही सांगाल तशा डिझाईनचे ब्लाऊज मी तुम्हाला शिवून देईन. तर चला, आता मी तुम्हाला हे दाखवले आहे ड्रेस आणि ब्लाऊज. आता मी पटापट भाकऱ्या करायला घेते. पटापट भाकऱ्या करते आणि मग पुन्हा बोलते तुमच्याशी. चला तर मग मंडळी, आता मी करायला घेतलेल्या आहेत भाकऱ्या. हे बघा, हे 3 गोळे झालेले आहेत. 3 भाकऱ्या होतील, आम्हा तिघांना बसेल. आता पीठ मळून झालेलं आहे माझं. एकीकडे तवा पण ठेवलेला आहे. आणि आता हे पीठ व्यवस्थित असं अगदी मळून खूप छानपैकी असं रगडून मळून घ्यायचं आहे. कारण की जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल, पाणी जास्त घ्यायचं नाही, पाणी थोडंसंच घ्यायचं, अगदी असं हाताला लावायचं आणि पीठ मळायचं. जेवढं तुम्ही सॉफ्ट पीठ मळाल ना, तेवढी तुमची भाकरी एकदम मऊसूत होते छानपैकी. आता हे बघा, माझं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता मी काही जण आमच्याकडे आगरी-कोळी लोकांमध्ये भाकऱ्या थापून म्हणजे अशा हाताने पण करतात, पण आता सहसा सगळेजण, बहुतेक जण अशी लाटून करतात. अशी छान अशी लाटायची. आपण जशी चपाती लाटतो ना अलगद, तशीच हळूहळू लाटायची. आमच्या भाकऱ्या ह्या पाण्यावरच्या असतात पूर्ण. मला एकाने सांगितलं होतं की तुम्ही भाकऱ्या दाखवल्यात पण जरा असं व्यवस्थित दाखवा. तर म्हणून मी आज हे असं व्यवस्थित करताना दाखवते. उकळता घ्यायचं तुम्हाला दाखवलं होतं मी कसं घ्यायचं ते, 1 ग्लासाचं प्रमाण. हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तो दुसरा व्हिडिओ माझा बघा भाकरीचा. आणि भाकरी आणि मटण थाली असं दाखवलेलं आहे, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आता बघा, असे अलगद अगदी लाटून झाली ना की अशी अलगद बोटं लावायची छान. अगदी अशी घुसवायची नाही बोटं त्याच्यामध्ये, अगदी सॉफ्ट मऊ असं हळूवारपणे, अगदी हळू. अगदी माझा बोलण्याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला, काय म्हणायचं आहे मला. अगदी अशी अलगद लावायची बोटं त्याला मस्त. हे बघा, अशी अलगद. काही बायका तर अगदी 2-2 हातांनी, दोन्ही हातांनी भाकऱ्या करतात. कशा करतात काही कळत नाही मला. असे दोन्ही असे दोन्ही हातांनी करतात. मला नाही जमत तशी. आता बघा, छान भाकरी झालेली आहे मस्त. आता ही मी तव्यामध्ये
टाकली. आणि आता लवकरच पुढच्या महिन्यात येणार आहे चातुर्मास. चातुर्मासाचा उपवास कोणाकोणाचा असतो. सहसा हा चातुर्मासाचा उपवास मारवाडी लोक, गुजराती लोक, राजस्थानी लोक असे करतात. हल्ली आपले मराठी म्हण करतात, ब्राह्मण करतात. मीही दरवर्षी 5 वर्ष होतील आता, मला हे यंदाचं 5वं वर्ष आहे की मी चातुर्मासाचा उपवास करते. आणि चातुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून मी महाशिव महापुराण वाचायला घेते. खूप छान आहे ते शिवपुराण, अगदी सुंदर आहे. खरंच जमलंच तर तुम्ही वाचून बघा. आणि मी जेव्हा वाचायला घेणार आहे ना तेव्हा तुम्हाला नक्की त्यातले 5 अध्याय तरी तुम्हाला वाचून दाखवेल, जेणेकरून महादेवांची कृपा तुमच्यावर पण होऊ दे. आता आपली ही बघा भाकरी झालेली आहे. अशी वाफ निघायला लागते, मग समजायचं भाकरी झाली. मग ती पलटी करायची. आणि आता बघा किती मी हळूवार हाताने लाटले, तुम्ही बघितलं व्यवस्थित. आपण चपाती लाटतो ना तशी अगदी लाटायची. आणि मग अशी हळूवार बोटं उठवायची त्याच्यावर. मोठ्या जावेला पण शिकवल्या भाकऱ्या, माझ्या वहिनीला शिकवल्या. त्या पण आता खूप छान भाकऱ्या करतात कोळी लोकांच्या, आगरी पद्धतीच्या आपल्या. बघा किती छान मोठीच्या मोठी भाकरी येते. अगदी अलगद हाताने उचलायची, अलगद हाताने ठेवायची. आता आम्हाला कशी सवय झाली आहे, जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत कठीण वाटते. नंतर अगदी कशीही भाकरी तुम्ही कशी करू शकता. आपला हात बसला ना तर होते छान. तर बघा माझी भाकरी चांगली व्यवस्थित अशी फुगलेली आहे. सगळ्या साईडनी असा ना कडा आहेत ना त्या चांगल्या भाजून घ्यायच्या. पाऊस बघा, पावसाचा आवाज बघा, परत पडायला लागला. आणि या पत्र्यांवर पडतच ना तर भरपूर आवाज येतो. ही भाकरी आपली झालेली आहे आणि मी काढणार टोपलीमध्ये. आणि आता ही दुसरी भाकरी मी पटकन ह्याच्यावर टाकणार. आणि आता आणखी एक भाकरी मी तुम्हाला दाखवते. असं पीठ व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं. खूप मळायचं पीठ, खूप मळायचं. व्यवस्थित मळलं ना तर भाकरी मऊसूद होते. आणि आगरी पद्धतीची भाकरी, आगरी कोळी पद्धतीची आपली भाकरी सगळ्यांनाच खूप आवडते. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी पण मी आमच्या जयचा एक मित्र आहे प्रथम नागवा म्हणून, रसिका डेकोरेटर्सवाल्यांचा मुलगा, तो गेला होता लंडनला आमच्या जयकडे. त्याला पण इथून आम्ही भाकऱ्या पाठवल्या होत्या. त्याला काय पाठवू विचारलं तर तो बोलतो भाकऱ्या पाठवू. मग भाकऱ्या पाठवल्या. बघा आता तव्यातली भाकरी झालेली आहे, ती पलटी केली. आणि ही बघा ही अगदी अलगद अशी लाटायची. अशी ती बरोबर पुढे सरकते. एवढी लाटली का ती अशी उचलायची, या हातावर ठेवायची. परत थोडंसं पाणी लावायचं ताटाला, ठेवायची भाकरी. आणि अगदी हळूवार अलगदपणे अशी बोटं त्याला लावायची. मग आपली भाकरी हळूहळू पुढे सरकते आणि व्यवस्थित पातळ पण होते. पाऊस तर 2 दिवस झाले भरपूरच लागलाय की नाही. पडू दे बाई, पडू दे, पड बाबा एकदाचा. बघा अशी छान अशी बोटं लावायची. ती सुंदर दिसतात बघा. काही लोकांच्या बोटांची डिझाईन पण एवढी काही लोक सुंदर करतात ना भाकऱ्यांवर. आता तर अशा भाकऱ्या मशीनवर बनवतात. आमच्या कोळी पद्धतीच्या भाकऱ्या सगळेजण मशीनच्या भाकऱ्या आल्या. इतक्या त्या पातळ असतात ना, अगदी पेपरसारख्या पातळ. आणि मऊ पण असतात. अशा नाही की कडक असतात, पातळ असल्या तर अगदी मऊसूद असतात, छान असतात. सहसा आता लग्नाला वगैरे ऑर्डर असतात भाकऱ्यांच्या, तर त्या मशीनवरच्या भाकऱ्यांच्या असतात भरपूर ठिकाणी. ही बघ बोलता बोलता माझी भाकरी पण छान एक झालेली आहे. आता ही तव्यातली पण होते बघा. तव्यातली भाकरी पण व्हायला आलेली आहे.
ती चांगली एक साईडने अशी बघत बघत ना व्यवस्थित खालच्या साईडनी शेकून घ्यायची आणि उलटी पालटी नाही करायची सारखी सारखी. उलटी पालटी केली ना का ती भाकरी कडक होते. बारीक बारीक पाखरांनी तर हैराण केले बाबा, भाकरीवरच येऊन पडतायत पावसाचे. आता ही एक साईडनी भाकरी झालेली आहे बघा, ही झालेली आहे. आता ती मी पलटी केली आणि आता अशी साईडनी साईडचे कड असतात ना ते पहिले असे दाबून दाबून चांगले भाजून घ्यायचे ते तव्यावरच. सावकाश भाजायचे, नाही तर भाकरीची कधी कधी वाफ पण आपल्या हातावर येते, म्हणून अगदी सावकाश भाकरी भाजायची. बघा किती छान अशी टम्म फुगली की नाही मस्त. हे बघा किती छान फुगते बघा. मेन सगळे ना कड भाजून घ्यायचे. झाली आता भाकरी तयार. आता ही तिसरी भाकरी पण मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. चला आता माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत. पटापट आता आवरते आणि मग बसायचं आहे मशीनवर. सो दॅट मी आता मशीनवर बसणार आहे ब्लाऊज शिवायला. माझा हात काही फटाफट चालत नाही तसा ब्लाऊज शिवण्यामध्ये, स्लोच चालतो, पण मला व्यवस्थित ब्लाऊज शिवायला आवडतं. घाई करून चालत नाही, कस्टमरचे वाट लागली तर. म्हणून आता ही मी भाकरी टाकलेली. आता तुम्हाला भाकरी कशी वाटली बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण भाकऱ्या माझ्या बघा आणि करा अशा भाकऱ्या आणि सांगा मला येतात का तुम्हाला, आल्या का. छोट्या छोट्या करा अगदी, काही हरकत नाही. बघा अशी उलटायची छानपैकी. कशी झाली छान मस्त भाकरी ना. चला तर मग आता मी तुम्हाला आज परत भाकऱ्या एकदा दाखवल्या. चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते आहे. माझ्या भाकऱ्यांचा आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा येईन. तर तोपर्यंत काळजी घ्या. शिवरात्री. हर हर महादेव. बाय.